पती पत्नीने विवाहानंतर जॉईंट मध्ये प्रॉपर्टी खरेदी केली। प्रॉपर्टीचा पूर्ण पेमेंट मग ते वन टाइम असो किंवा EMI ने स्टेप बाय स्टेप दिलेले असो, पतीनेच पे केलेले होते। आता पती पत्नी मध्ये वाद झाला तर ती प्रॉपर्टी कोणाची? अशाच प्रकारची एक केस रिसेंट मध्ये दिल्ली हायकोर्ट समोर आलेली होती, ज्यामध्ये पती पत्नींनी जॉईंट मध्ये प्रॉपर्टी खरेदी केलेली होती आणि डिवोर्स नंतर पत्नीने त्या प्रॉपर्टी मध्ये क्लेम केला। पत्नीचे म्हणणे होते की सेक्शन 14 ऑफ हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार त्या प्रॉपर्टी मध्ये माझा अधिकार आहे, प्रॉपर्टी हे माझे स्त्रीधन आहे। यावर कोर्टाचे म्हणणे होते की ही प्रॉपर्टी लग्नाच्या वेळी किंवा लग्नाच्या नंतर कोणीही गिफ्ट मध्ये दिलेली नाही, त्यामुळे ते पत्नीचे स्त्रीधन होऊ शकत नाही। यावर पतीचे म्हणणे होते की सर्व EMI मी पे केलेले आहेत, त्यामुळे प्रॉपर्टी माझी आहे। यावर कोर्टाने निर्णय दिला की ही प्रॉपर्टी फॅमिलीच्या कॉमन अमाउंट मधून घेतलेली आहे, त्यामुळे पत्नीलाही त्या प्रॉपर्टी मध्ये 50% शेअर भेटलेच पाहिजे। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।